नमस्कार मित्रांनो, मुरंबा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो एक आता जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघायला मिळणार आहे, ज्यामध्ये आता रमा आणि अक्षय एकत्र फोटोशूट कसे करतात आणि सोरा आदित्य या दोघांना एकत्र कसे आणतात हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा। आणि अक्षय मात्र आपल्या प्रेमाची कबुली आता रमाच्याच अगदी चेहऱ्यावर सांगून सगळं काही तिला खरं सांगून आपल्या रमाला पुन्हा एकत्र कसा घेतो, कारण रमाची तर तयारी ऑलरेडी झालेली आहे। म्हणून आता सोराला काय अगदी न्याय मिळवून देण्यासाठी आणि सोरा आणि अक्षय हे दोघं एकमेकांबरोबर खूप खुश आहे असं मात्र आता रमाला वाटत आहे। परंतु आता झालेला सर्व रमाचा गैरसमज आहे आणि अक्षयने केलेले हे सर्व नाटक आता आदित्य सर्व काही रमाला कसं सांगतो आणि शेवटी रमासमोर ह्या सत्याला वाचा कशी फुटते आणि रमा स्वतः अक्षयकडे धावत कसे येते आणि अक्षयला घट्ट मिठी मारून अक्षयला आय लव्ह यू आता कसं म्हणते हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी मात्र विसरू नका। तेव्हा आता मित्रांनो हे बघा, अक्षयने आणि सोराने आता जो फोटो प्री वेडिंगचा शूट करायचं ठरवलेला आहे आणि त्यात म्हणजे शशिकांतने आत्ताच्या आत्ता हे सर्व करायचेच असे सांगितलेले आहे। आणि आता इकडे मात्र सोरा आणि आदित्य ह्या दोघांचा जो ब्रेकअप झालेला आहे रमा आणि या म्हणजे अक्षयमुळे, कारण आता रमा आणि अक्षय या दोघांना एकत्र आणण्यासाठी अगदी शांत बसून तिने घेतलेला आहे। स्वतःच्या प्रेमाचा ती विचार करत नाही, परंतु अक्षय आणि रमा यांना एकत्र आणण्याचा ती प्रयत्न जो करत आहे तो अगदी मन लावून स्वतःच्या सुखाचा विचार न करता आदित्यला कसं समजायचं हे शांतपणे ती रिॲक्ट करून घेते। परंतु आता सोरा आणि अक्षय या दोघांचा जो काही फोटोशूट आहे तर त्यामध्ये आता हा फोटोग्राफर जो काही तो आहे तर तो आदित्यच आहे। आणि आदित्य मात्र अक्षयला येऊन भेटल्यानंतर मात्र आता अक्षयला म्हणतो की हे बघा तुम्ही लवकर तयार व्हा आणि कारण मला ऑलरेडी आता जे काम मिळालेलं आहे त्याला नाही म्हणू नका, कारण एकतर माझा अगोदरच काल रात्री ब्रेकअप झाला त्यामुळे मी जरा टेन्शनमध्ये आहे आणि जर आता ही संधी माझ्या हातून गेली, हे काम जर माझ्या हातून गेले तर मला आणखीन टेन्शन येईल। त्यामुळे लवकरात लवकर सर्व तयारी करा आणि आता ही सर्व तयारी करून मला लवकरात लवकर फोटोशूट करायचे आहेत। आणि आता त्याचा जो काही कार्ड आणि नंबर आहे तो मात्र आता अक्षयला देतो आणि अक्षयने आता सोराकडून आदित्यचा जो नंबर घेतलेला आहे तो नंबर तर बघतो तर सेम आपल्या मोबाईलमधील आदित्यचा तोच नंबर आहे आणि हा तोच मुलगा आहे की आता सोराचा बॉयफ्रेंड। आता मात्र हे फोटोशूट कसे करायचे, आता मात्र तोच आपले फोटो शूट करायला येणार आहे आणि सोरासोबत आपल्याला हे फोटो शूट करायचे आहे। मग नक्की हे कसं आणि काय, आता कसं हे सर्व मॅनेज करायचे हे अक्षयला काही कळत नसते, कारण आता जर आपण आदित्यसमोर सोरासोबत फोटो शूट केले तर आता आदित्य आणि सोरा या दोघांमध्ये आणखीनच गैरसमज निर्माण होतील आणि त्यांच्या दोघांमध्ये आणखीनच वाद होऊन ते कायमचे वेगळे होतील याची अक्षयला भीती वाटत असते। पण आता आपण सोराला शब्द दिलेला आहे की माझ्यामुळे मात्र आदित्य आणि तुझ्यामध्ये कोणताही गैरसमज न होता तुम्ही दोघं वेगळे नाही होणार, मी आदित्यशी एकदा बोलून घेतो। म्हणून आता अक्षय आदित्यशी बोलण्याचं ठरवतो। घाईने मात्र आता तो धावतच आदित्यकडे येतो। आदित्य बाहेरच आलेला आहे आणि आता मात्र रमा तेथेच आता काही मुलींशी गप्पा करत आहे, आरोहीशी बोलत आहे आणि तेवढ्यात आता अक्षय धावतच आदित्य जवळ येतो आणि आदित्यला म्हणतो की हे बघ आदित्य, कारण उद्या जो काही आमचा फोटोशूट प्री वेडिंगचं काय आहे फोटोशूट होणार आहे तर त्यासाठी तू लवकरात लवकर ये, मला तुझ्याशी बोलायचं आहे। आता मात्र रमाला हे सर्व ऐकायला जाते। रमा म्हणते की म्हणजे आता सोरा आणि अक्षय या दोघांचे फोटोशूट आहे आता होणार आहे आणि त्यासाठी मात्र आता मला सुद्धा तेथे गेलेच पाहिजे, कारण मागच्या वेळेस आता माझा जेव्हा आणि साईचा फोटोशूट होता त्यावेळेस मात्र अक्षय तेथे आलेले होते, मग आता सुद्धा मला चान्स आहे त्यांच्या फोटोशूटमध्ये जाण्याचा। तेव्हा रमा तिकडे जायचं ठरवते। अक्षय मुद्दाम आता आदित्यला सर्व काही त्याला सांगायचे आहे, त्यासाठी तो घाईने मात्र आता रमाच्या समोर हे सर्व बोलतो आणि आता मात्र तो अक्षय आहे तर तो आदित्यला आपला नंबर वगैरे देतो आणि मला लवकरात लवकर फोन कर असे म्हणतो। आता अक्षय मात्र घरी गेलेला असतो आणि तो आदित्यला फोन करून आता घरीच बोलावून घेतो
आदित्य घरी आलेला असतो. आता सोराला तेथे बघून आदित्यला धक्काच बसतो. आदित्यला काही कळत नाही की नक्की सोरा इथे काय करते. तेव्हा आता अक्षय म्हणतो की तुला आता सोराला बघून येथे धक्का बसलेला असेल. तेव्हा आता आदित्य म्हणतो की मला एक कळत नाही की सोरा नक्की तुम्ही कुणाला म्हणतात. ही तर माझी निशा आहे. आता निशा म्हणते की म्हणजे सोरा, अरे हे बघ आदित्य, तुझा त्या दिवशी जो गैरसमज झालेला आहे, मी त्या दिवशी का काहीच बोलले नाही हे जरा तू समजून घे. अरे मी का शांत होते, कारण त्या दिवशी मात्र ती जी म्हणजे रमा तेथे आली होती. आता आदित्य म्हणतो की कोण रमा आणि कोण काय सोरा, मला काही कळत नाही आणि तू माझ्याशी तर बोलूच नको. आपला ब्रेकअप झालेला आहे ना, त्यामुळे तू माझ्यापासून लांबच राहा. आता माझा प्रेमावर विश्वास नाही राहिलेला. तेव्हा आता अक्षय म्हणतो की अरे हे बघ आदित्य बाबा, तू ऐकून घे. अरे मी तुला जे काही सांगत आहे तर ते तुला कशासाठी येथे बोलावलं ते तर प्लीज तू समजून तर घे ना अगोदर. त्यावरती आता आदित्य म्हणतो की नक्की काय तुम्हाला म्हणायचं आहे. आता तुम्हाला मला हे फोटो, तुमचं जे काही प्री वेडिंग शूट आहे तर ते करायचे किंवा नाही स्पष्ट सांगा. अक्षय म्हणतो की हे बघ ते सर्व करायचे आहे, परंतु ऑलरेडी तुझा आणि सोरामध्ये जो गैरसमज झालेला आहे तो मला दूर करायचा आहे. आता आदित्य काही ऐकून घ्यायला तयारच नसतो. सोरा तर त्याला आपली शपथ घालते आणि म्हणते की हे बघ आधी तुला सर्व ऐकून घ्यावंच लागेल. आता जे काही अक्षय सांगत आहे त्यावर विश्वास ठेवावाच लागेल. आणि हे बघ आता जे काही फोटोशूट करायला आलेला आहे ना तो, ते तर आता मला आणि अक्षयला करायचे आहेत. आमच्या लग्नाचा हा फोटोशूटचा आहे आणि ते तुला करायचे आहेत. आता आदित्यला आणखीनच धक्का बसतो. आदित्य म्हणतो की आता तू तर मला इतकं अगोदर धोका तर दिला आणि त्यात म्हणजे आता मला आणखीन तू जलस्वी करण्याचा प्रयत्न का करत आहे, का माझ्या प्रेमाशी तू इतकी खेळत आहे. म्हणून आदित्य खूप चिडलेला असतो. अक्षय म्हणतो की अरे बाबा शांत हो, जरा शांत हो. आणि हे बघ आम्ही हे जे काही करतो ना ते केवळ माझ्या बायकोसाठी नाटक करत आहोत. आमचं कोणतंही लग्न वगैरे काही होणार नाही आणि तुझा ब्रेकअप वगैरे काही झालेलं नाही. प्लीज तू समजून घे जरा. तेव्हा आता अक्षय मात्र आदित्यला समजावतो. आदित्यला म्हणतो की हे बघ आमच्यावर विश्वास ठेव. सोरा आणि माझ्यामध्ये फक्त कोणतंही नातं नाही. आम्ही आता एकमेकांना मदत करत आहोत आणि आम्हाला लग्न वगैरे काही करायचं नाही. सोरा ही तुझीच आहे आणि ती कायम तुझीच राहील. फक्त आत्ता आम्हाला तू समजून घे आणि आम्हाला मदत कर. त्यानंतर आता इकडे रमा ठरवते. रमा म्हणते की आता अक्षय आणि सोरा यांचा फोटोशूटचा हा जो शूट आहे होणार आहेत त्यामध्ये तर आपल्याला जायलाच हवं. कारण अक्षय जेव्हा आपला आणि साईचं फोटोशूट होते त्यामध्ये आले होते आणि आता मात्र मी तेथे जाणारच. काही झालं तरी आता सोराला नटवायला मी तेथे जाणार आहे आणि आता सोरा माझ्याच हाताने तयार होणार. म्हणून आता रमा खूप अगदी खुश झालेली असते. कारण तिला असं वाटत असते की सोरा खरंच एक चांगली मुलगी आहे आणि ती अक्षयला खरंच खूप प्रेम करेल, आरोहीला सुद्धा अगदी प्रेम देईल. कारण अर्थाने सुद्धा रमाला खूप काही सोराबद्दल सांगितलेलं आहे. त्यामुळे सोराबद्दल तिचा आणखीनच अगदी जो विश्वास आहे तो वाढलेला आहे. परंतु आता मात्र सोरा आणि आदित्य आणि अक्षय यांनी जो काही प्लॅन केलेला आहे, कारण हे जे काही फोटोशूट करायचे आहे तर ते आता अक्षयला रमासोबत करायचे आहे आणि आता आदित्य हा सोरासोबत जे काही फोटोशूट करणार आहेत हे सगळं काही आता अक्षयने आणि सोराने ठरवलेलं आहे. आता मात्र रमा तेथे येते. आता शशिकांत हा अगदी लांबूनच गंमत बघत असतो आणि तो अक्षयला आतमध्ये फोन करतो की आता ही सोरा म्हणजे तयार झाली की नाही, रमा इथे आलेली आहे. आणि त्याच वेळेस तेथे रमा येते आणि रमा अक्षयला म्हणते की हे बघा आता सोराला मी तयार करणार आहे, तुम्ही काही काळजी करू नका. तेव्हा आता अक्षय म्हणतो की त्याची काही गरज नाही, सोरा ऑलरेडी तिची ती तयार होईल, तुमची कोणाचीही गरज नाही. म्हणून आता अक्षय मुद्दाम रमाला जेलसी फील करत असतो. आणि आता मात्र आदित्य आणि सोरा हे अगदी एकमेकांचेच फोटो तिकडे शूट करत आहे आणि त्यावेळेस आता अक्षय फोन करतो. अक्षय फोन करून मात्र आता आदित्यला बोलावतो. आदित्यला म्हणतो की चल लवकर उशीर होतोय. आणि आता मात्र जे काही ठरलेलं आहे त्यांचा प्लॅननुसार तर आता आदित्य रमालाच तेथे अक्षय शेजारी उभा करतो आणि मला मुद्दाम तुमची नक्की होणारी बायको कोण आहे हेच माहिती नाही, म्हणून आता तो रमाबरोबरच जे काही फोटोशूट आहे ते सगळे काही करून घेतो असे आता मुद्दाम अक्षय आणि सोराच्या सांगण्यानुसार ते हे सर्व करत आहे. तर रमा अक्षयला म्हणते की अहो तुम्ही असं का करतात, माझ्याबरोबर का फोटो शूट करत आहे. तेव्हा आता अक्षय म्हणतो की हे बघ मागच्या वेळेस मी तुझ्याबरोबर फोटो शूट केले होते, आता तू माझ्याबरोबर फोटो शूट कर, आपण छान असे फोटो काढूयात. आणि आता
रमाला अगदी छान तयार केलेलं आहे आणि अक्षयने तिच्याबरोबरच फोटोशूट केलेला आहे. सोराला आता खूप आनंद होत असते. ती लांबून हे सर्व पाहत आहे. आता रमा ही आदित्यला म्हणते की तुम्हाला काही कळतं का, आणि तुम्ही तर तेच आहात, म्हणजे सोराचा बॉयफ्रेंड. तिकडे सोराला फसवले आणि आता इकडे अक्षयला सुद्धा फसवत आहेत का? अहो, तुम्ही कोणतंही काम करताना तरी कुणाला फसवत जाऊ नका, म्हणून रमा आता त्याच्यावर ओरडत असते. तेव्हा आता आदित्य म्हणतो की हे बघा मॅडम, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. अहो, तुम्ही यांची बायको आहात ना, मग यांच्याबरोबरच तुमचे फोटोशूट व्हायला हवेत की नाही? तेव्हा आता रमा म्हणते की हे बघा, मी तुम्हाला सांगते की तुम्ही त्या दिवशी ज्या मुलीच्या हातामध्ये जबरदस्तीने अंगठी घालत होते, त्या दिवशी मात्र आता ती मुलगी आहे ना त्या दिवशीची, तर ती माझ्या नवऱ्याबरोबर लग्न करत आहे आणि तिच्याबरोबर आता अक्षयचे फोटोशूट करायचे आहेत. आदित्य म्हणतो की नाही, अहो ती मुलगी फसवणारी आहे, तुम्ही तिच्यावर विश्वास ठेवू नका, असे मात्र काही ना काही तो आता रमाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. आणि आता तो बरोबर रमा आणि अक्षयचेच फोटो बरोबर शूट करून घेतो. त्यानंतर आता रमाला काही खूपच टेन्शन येते. रमा विचार करते की आता ही सोरा अक्षयला फसवत तर नसेल ना, म्हणजे आदित्य जे काही सांगतो ते खरं आहे का? आता हे सर्व काही आपल्याला एकदा चेक करून घ्यावं लागेल. म्हणजे सोरा काहीतरी अक्षयला फसवत जर असली तर मात्र अक्षय खूप मोठ्या संकटात अडकतील आणि त्यात म्हणजे आरोहीला त्रास होईल आणि आरोहीला त्रास झालेला मला नाही चालणार. रमाला आता अगदी काय करावं आणि काही सुचत नाही. आणि आता जे घडलेला प्रकार आहे तर तो आदित्य येऊन मात्र रमाला सर्व काही सांगणार आहे. कारण आता अक्षयने आणि सोराने आदित्यला कितीही सांगून ठेवलेलं असलं तरीसुद्धा आता तो सोरासाठी रमाला सर्व काही सत्य सांगणार आहे. आणि त्याच वेळेस मात्र आता अक्षय आता जे रमाला सत्य सांगणार आहे तर त्याची सुद्धा अगदी तीच वेळ आहे. परंतु ऑलरेडी आदित्यकडून मात्र आता रमाला ही सर्व माहिती झाल्यामुळे आता रमाला अक्षयचा खूप राग येतो. आणि अक्षय असं का वागतात, मला जेलसी फील करण्यासाठी ते इतकं सर्व काही नाटक करत आहे, म्हणून अगोदर रमाला मात्र अक्षयचा राग येतो. परंतु जेव्हा आता अक्षय रमाला भेटतो आणि आता जे आत्तापर्यंत घडलेलं सर्व काही आहे तर ते सर्व आता तो रमाला सांगतो. आणि रमा, मला माफ कर, मी तुला जे काही मिळवण्यासाठी आत्ता खोटं वागून जे काही प्लॅनिंग केलेलं आहे आणि त्यात म्हणजे आता सोरा आणि शशिकांतने यांची माझी साथ दिलेली आहे. आणि म्हणूनच रमा, तुझ्या मनातील जे काही प्रेम आहे तर ते आज मात्र मला कळाले. तेव्हा आता रमा म्हणते की अक्षय, तुमचं जर माझ्यावर इतकं प्रेम होतं तर तुम्हाला हे सर्व करण्याची काही गरज नव्हती. अक्षय म्हणतो की अगं, तू तर साईबरोबर लग्न करायला तयार झाली होतीस, कोणत्याही गोष्टीचा विचार न करता. तेव्हा रमा म्हणते की अक्षय, हे बघा, मी त्यावेळेस मात्र वचनामध्ये अडकले होते, परंतु अण्णांनी माझं ते वचन मोडलेलं आहे. मला आणि तुम्हाला एकत्र येण्यासाठी अण्णा जे काही प्रयत्न करत आहे, म्हणजे अण्णा मात्र स्वतः मंदिरात तेथे आले होते. आपल्या प्रेमाचं जे काही साक्ष आहे तर ते प्रेमाबद्दल मात्र अण्णांनी सर्व काही अनुभवलं. आपण दोघांसाठी एकमेकांसाठी आहोत, आपण दोघं कधीही वेगळे नाही होऊ शकत हे अण्णांना कळून चुकले. म्हणूनच अण्णांनी स्वतः त्यांचं वचन मोडून मला तुमच्याकडे येण्याची परमिशन दिलेली आहे. त्यामुळे आता मात्र मी कुणाला काही घाबरत नाही. आणि राहिला प्रश्न साईचा. साई मात्र आता अगदी खुशीने हे लग्न करायला मान्य होतील. त्यामुळे अक्षय, मी तुमच्या अजूनपर्यंत विचार करत आहे, तुम्ही प्लीज मला सोडून जाऊ नका. आणि मात्र जे काही आहे ते सर्व आता घडलेला प्रकार मात्र आता रमा अक्षयला सांगायला सुरुवात करते. अक्षय, तुमचा माझ्यावर डाऊट होता, मी तुम्हाला का सोडून गेले 17 वर्षापूर्वी, पण त्याला एक कारण होतं. ते कारण म्हणजे इरावती आत्यानेच हे सर्व करण्यासाठी सांगितलेलं होतं. त्यामुळे मात्र मला बळजबरीने तुमच्या आणि आरोहीच्या जीवासाठी हे घर सगळं सोडावं लागलं, तुम्हाला सोडावं लागलं. आणि आज मात्र साईबरोबर मी इतक्या वर्षातून हा निर्णय का घेत आहे, कारण आत्तापर्यंत मी तुमची वाट बघत होते, परंतु तुम्ही सोराबरोबर लग्न करून खुश असतान आणि खुश राहतान. तुम्ही सुद्धा कोणाच्या तरी प्रेमात आहे, म्हणून मी तुमच्यापासून लांब झाले होते. पण आता खरंच माझे डोळे उघडले, मी तुमच्याशिवाय नाही राहू शकत. प्लीज, जे काही झालेलं आहे त्याबद्दल मला माफ करा. मला साईशी सुद्धा लग्न करायचं नाही आणि तुम्ही सुद्धा सोराशी लग्न करू नका. तेव्हा मात्र आदित्यने तिला सर्व काही जे काही सांगितलेलं आहे ते अक्षयच्या तोंडातून तिला अगदी कबूल करून घ्यायचं आहे. तेव्हा आता अक्षय म्हणतो की हे बघ रमा,
मला तुला फसवायचं नाही. जे आहे ते सर्व ऑलरेडी मी तुला सांगणार आहे. म्हणजे आत्तापर्यंत आणि जेव्हापासून तू निघून गेली प्रत्येक श्वासापर्यंत मी तुझ्यावर प्रेम करत आहे आणि हे माझं प्रेम आणि प्रेम फक्त तुझ्यासाठी आहे. रमा आणि अक्षय कधीही वेगळे होणार नाहीत. परंतु तू मात्र साईबरोबर लग्न करायला तयार झाली. मग तुला हे लग्न द्यायचं नाही हे मात्र मला आता ठरवायचं होतं. म्हणून मात्र आता मी तुला हे सर्व अगदी जलस्वी फील करण्यासाठी आणि तुझ्या मनातील माझ्याविषयी असणारं प्रेम अगदी कबूल करण्यासाठी हे सर्व मी करत आहे. तर आता रमा आणि अक्षयचा मात्र जो काही गैरसमज झालेला आहे तो मिटलेला आहे आणि दोघांनी एकमेकांबरोबर मस्त फोटोशूट करून एकमेकांना घट्ट अशी मिठी मारलेली आहे आणि दोघेही आता एकमेकांच्या बरोबर इतके खुश आहे. कारण आदित्य आणि सोरा यांच्यामधील सुद्धा आता गैरसमज दूर झालेत. ते दोघं एकत्र आलेत आणि आता जो काही घडलेला प्रकार आहे अक्षय सर्व काही रमाला सांगतो. सोरा फक्त आता आपल्या बाबांच्या मित्राची मुलगी आहे आणि ती आपल्या दोघांना एकत्र येण्यासाठी हे सर्व करत आहे हे सुद्धा अक्षय सर्व काही रमाला सांगतो. आणि सोरा सुद्धा आता रमाला सर्व काही सांगते की अगं हे बघ अक्षय कायम तुझा आहे आणि तो तुझाच राहील. आता मी फक्त आणि फक्त आदित्य बरोबर लग्न करणार आहे. मी तुझ्या अक्षयशी लग्न नाही करू शकत. हे सर्व काही आता सोरा सुद्धा रमाला समजावते आणि रमा आणि अक्षय या दोघांचा एकमेकांच्या हातामध्ये हात देते. तेव्हा रमाला खूप आनंद होतो. रमा म्हणते की आता या क्षणाची मात्र मी किती दिवसाची आतुरतेने वाट बघत आहे. कारण मी सुद्धा अक्षयशिवाय राहू शकत नाही आणि अक्षय सुद्धा माझ्यासाठी नाही. परंतु गेल्या काही अगदी दिवसापासून आमची जी ताटातूट झाली त्या इरावती आत्याने हे सर्व केलेलं आहे. हे सुद्धा आता रमा अक्षयला सर्व काही सांगते आणि आता सोराही त्यांना म्हणत असते की हे बघा कुणाच्या सांगण्यावरून कधीही वेगळं व्हायचं नाही. आपल्यामध्ये जो काही अतूट विश्वास आहे त्यावर विश्वास ठेवायचा आणि आपण एकत्र राहायचं. आता एकमेकांची अशी साथ द्या, एकमेकांना कधीही विसरू नका. आणि त्याच वेळेस तेथे आरोही येते. आरोही घट्ट असे आपल्या आईबाबांना घट्ट मिठी मारते आणि आता रमा अक्षय अगदी एकत्र आलेले आहेत. आपल्या आरोहीला जितका जो आनंद झालेला आहे तितका पार्वती आजीला आणि शशिकांत यांना सगळ्यांना झालेला आहे. म्हणून रमाचं आता अगदी थाटामाटात ह्या अगदी पुन्हा मुकादमांच्या घरात प्रवेश ती करणार आहेत. आता अक्षयचे गैरसमज दूर झालेले आहेत. रमाचे सुद्धा गैरसमज दूर झालेले आहेत आणि सोरा आणि आदित्य सुद्धा आता एकत्र आलेले आहेत. जे काही होत आहे ते केवळ चांगल्यासाठी होत आहे. म्हणून रमा आता अक्षयची माफी मागते. दोघेही एकमेकांना घट्ट असे प्रेमाची मिठी मारतात आणि अक्षय आता रमाला म्हणतो की चल आता मी अगदी मानाने तुझी आमच्या घरामध्ये वाट बघत आहे. आपल्या घरामध्ये तुला रमा यायचं आहे ते पण अगदी हक्काने आणि मानाने. आणि आता त्याच वेळेस तेथे अण्णासुद्धा येतात. अण्णा आता रमा आणि अक्षय या दोघांचा एकमेकांच्या हातामध्ये हात देऊन त्यांना आशीर्वाद देतात. तुमच्या प्रेमापुढे मी हारलो कारण तुम्ही दोघं एकमेकांशिवाय नाही जगू शकत. आता अक्षयसाठी रमा बनलेली आहे आणि रमासाठी अक्षय बनलेला आहे आणि त्यात मी तर काय आडवा येणार. आणि ह्या दोघांच्या जोडीला मात्र देवाची साथ आहे. म्हणून मात्र मी काही करू शकत नाही. अण्णा स्वतः आता रमा आणि अक्षय या दोघांचा एकमेकांच्या हातामध्ये हात देतात. रमा सुद्धा आता इतकी खुश असते. तिच्या चेहऱ्यावरचा तो आनंद बघून अण्णांना वेगळाच आनंद वाटतो आणि रमाचा चेहरा कायम आता हसरी होतो. कारण अक्षय तिच्या जीवनामध्ये येऊन मात्र एक खूप मोठा पुन्हा आता म्हणजे रमाला काहीतरी जिंकल्याचा आनंद होत आहे आणि ती अगदी अक्षयला सोडत नसते. अक्षयच्या खूप मिठीत असते. आणि आता मात्र सोरा आणि आदित्य हे दोघे एकत्र येतात आणि आता सोराही तेथून जायला निघलेली असते. परंतु शशिकांत मात्र तिला थांबवतो अक्षय आणि रमा यांच्या लग्नासाठी. आता ह्या दोघांचा पुन्हा एकदा अगदी थाटामाटात विवाह पार पडणार आहे आणि आरोही स्वतः हे सर्व अगदी आपल्या आईबापांना एकत्र बघून इतकी खुश होणार आहे. तेव्हा आता मित्रांनो पुन्हा आता रमा ही आपल्या हक्काने मुकादमांच्या घरात तर येणार आहे. परंतु आपल्या अक्षयचं जे काही प्रेम आहे तर ते इरावती आत्याच्या नाकावर टिचून मात्र अक्षयला सर्व काही सांगते आणि इरावती आत्याचा खरा चेहरा अक्षयसमोर मात्र आता आणलेला आहे. तेव्हा आता रमा इतकी खुश आहे. अण्णांचा पाठिंबा तिला आहे. परंतु माईचा मात्र इतका जळफाट होतो. माई घाईने इरावतीला फोन करते आणि इरावतीला हे सर्व काही ती सांगत आहे. इरावतीला आता हे ऐकल्यानंतर तिच्या पायाखालची जमीन सरकते. घाईने ती ताराला फोन करते आणि ताराला म्हणते की हे बघ तुला आत्ता सांगण्याची म्हणजे वेळ आली का. या अगोदर जर तुम्हाला सांगितलं असतं तर मात्र मी त्यांचं होणारं लग्न आहे तर ते थांबवलं असतं आणि त्या दोघांना कधी मी एकत्र येऊन दिलं नसतं. परंतु तू हे काय केलंस. आता मात्र लगेच
इरावतीला आता खूपच राग आलेला असतो, परंतु अक्षय मात्र आता इरावती आत्याचा एकही शब्द ऐकून घेत नसतो. इरावती आत्याला म्हणतो की तू आत्या आहे म्हणून मी शांत बसलो, परंतु जो काही पाप तू केलेला आहे त्याची शिक्षा तुला भोगावी लागेल. या घराचे दरवाजे तुझ्यासाठी कायमचे बंद असतील. पार्वती आजीला इतका आनंद झालेला आहे आणि शशिकांत यांना सुद्धा. तेव्हा आता अक्षय आणि रमा शेवटी एकत्र आलेले आहे, ते पण आदित्य आणि सोरा यांच्यामुळे. आणि मित्रांनो, आता पुढे नक्की काय होणार आहे हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.